बुलढाण्यामधील के पेट्रोल पंपावर पेट्रोलसाठी अक्षरशः धिंगाणा घातला गेला। कॅनमध्ये पेट्रोल द्यायला नकार दिला म्हणून वाहन चालक आक्रमक झाले। तलवार आणि कोयता घेऊन या ग्राहकांनी पेट्रोल पंपावर अक्षरशः हैदोस घातला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल टंचाईचे हे तीव्र पडसाद उमटताना दिसतात। वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला गेला आणि त्याचे हे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आले। या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे। प्रफुल्ल, इंधन तुटवड्याचा प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस आणखीन गहन होत चाललेला आहे। बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव तालुक्यात खामगाव अकोला रोडवर असलेल्या के पेट्रोल पंपावर कॅन मध्ये पेट्रोल दिलं नसल्यानं चौताळून जाऊन काही युवकांच्या टोळक्याने त्या ठिकाणी चक्क तलवार काढली। लाथाबुक्क्याने येथील कर्मचाऱ्यांना मारहाण देखील केली आहे। एकंदरीतच ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण झालाय, शेतकऱ्यांना डिझेल मिळेनासं झालंय, पेट्रोल पंपावर पेट्रोल या ठिकाणी मिळेनासं झालंय। त्यामुळे एकंदरीतच या पेट्रोलचा खऱ्या अर्थानं त्रास जो आहे सर्वसामान्य नागरिकांना होऊ लागलेला आहे। आणि असं होत असताना खऱ्या अर्थानं हे जे तलवार काढल्या गेलेली आहे के पेट्रोल पंपावरती तो एक मोठा गोंधळ म्हणावा लागेल। बुलढाणा जिल्ह्यात आणखी इतर मोठ्या घटना कालपासून घडलेल्या आहेत। आज मोताळ्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं होतं। काल लोणारमध्ये मोठी झुंबड जी आहे ते डिझेलसाठी शेतकऱ्यांची उडाल्याची आपण पाहिली होती। त्यामुळे निश्चितच पेट्रोल काही अंशी मिळत असलं तरी बुलढाणा जिल्ह्याला ज्या वितरण केंद्रावरून गायगावच्या इंधन पुरवठा होतो त्या ठिकाणचं इंधन संपल्याची माहिती जी आहे विद्या त्या आपल्या हाती आलेली आहे। आणि हे जे सगळं सध्याचं इंधन जे आहे बुलढाणा जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर येतं ते थेट मनमाडवर येत आहे। त्यामुळे काहीसा उशीर जो आहे बुलढाणा जिल्ह्याच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल येताना होत असल्यामुळे हा जो गोंधळ आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये उडाल्याचा आपल्याला पाहायला मिळतो। निश्चितच संपूर्ण परिस्थिती पूर्वपदावर येईल असं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। जिल्हा प्रशासन असेल, पालकमंत्री असेल, पुरेसा साठा असल्याचं सांगताय, चिंता करण्याची गरज नाही किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका असंही त्याच्याकडून सांगितलं गेलंय। मात्र आता नागरिक कशा पद्धतीने या सगळ्या परिस्थितीवर आता या पुढे सुद्धा परिस्थिती हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रफुल्ल, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।